नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत जे पैशाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकू शकतं. हं, मॉर्गन हाउसेल यांचं द सायकोलॉजी ऑफ मनी. खूप गाजलेलं पुस्तक आहे हे. हो, आणि एका अशा जगात जिथे आपण सतत आर्थिक हुशारी, क्लिष्ट गुंतवणूक योजना आणि मार्केटच्या आकडेवारीवर जोर देतो, तिथे हाउसेल काय म्हणू धक्कादायक पण अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडतात कोणता मुद्दा? की पैशांसोबतचं आपलं नातं ते गणितापेक्षा मानसशास्त्रावर जास्त अवलंबून आहे, आपल्या वागणुकीवर. अगदी. हे अनेकांना अनपेक्षित वाटू शकतं. हो ना. हो, हे खरं आहे. आपण अनेकदा फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे फक्त आकडेमोड आणि गुंतवणुकीचे पर्याय निवडणं एवढंच समजत असतो. बरोबर. पण हाउसेल आपल्याला आठवण करून देतात की आपले निर्णय ते आपल्या भावना, आपला भूतकाळ, आपल्या मनात रुजलेल्या काही कल्पना, अगदी आपला अहंकार या सगळ्यांवर अवलंबून असतात. आणि हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं ठरतं, कारण याच गोष्टी आपल्याला आर्थिकदृष्ट्या यशस्वी किंवा अयशस्वी ठरवतात. बरोबर. म्हणजे केवळ हुशारी असून चालत नाही, तर आजच्या या सखोल चर्चेत आपण ह्याच मानसिक पैलूंवर जरा जास्त बोलूया. नक्कीच. पुस्तकातली काही उदाहरणं तर अगदी डोळे उघडणारी आहेत. चला सुरुवात करूया त्या दोन टोकाच्या व्यक्तींच्या कथांनी. एकीकडे रोनाल्ड रीड. कोण होता हा माणूस? काय पार्श्वभूमी होती त्याची? रोनाल्ड रीड हा. हा एक अगदी सामान्य माणूस. अमेरिकेत व्हर्मॉन्टमध्ये एका छोट्या गावात राहायचा. अच्छा. आयुष्यभर त्यानं काय केलं तर सफाई कर्मचारी म्हणून काम केलं आणि एका गॅस स्टेशनवर अटेंडंट म्हणून. अगदी साधं जीवन. ओके. पण त्याने एक गोष्ट केली. तो नियमितपणे बचत करायचा, छोटी छोटी रक्कम, आणि ती ब्लू चिप स्टॉक्समध्ये म्हणजे मोठ्या स्थिर कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवायचा. आणि महत्वाचं काय? महत्वाचं म्हणजे तो दशकानुदशके थांबला. त्याने ते पैसे काढले नाहीत, पेशन्स ठेवला. थांबला. आणि त्याचा परिणाम मला वाटतं तो खूपच अनपेक्षित होता, नाही का? अगदी. 2014 मध्ये वयाच्या 92व्या वर्षी त्याचं निधन झालं. तेव्हा कळलं की या सामान्य माणसाने तब्बल $8 दशलक्ष संपत्ती जमवली होती. काय सांगता? $8 दशलक्ष? हो, म्हणजे आजच्या हिशोबाने 60 कोटी रुपयांहून अधिक. अरे बापरे. आणि त्यापैकी मोठा हिस्सा त्याने हॉस्पिटल आणि लायब्ररीला दान केला. विचार करा, कोणतीही मोठी पदवी नाही, मोठी नोकरी नाही, केवळ सातत्य आणि संयम. हे खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे केवळ साध्या सवयी आणि वेळ. आणि मग दुसरी बाजू, अगदी याच्या उलट उदाहरण. हो, दुसरीकडे पुस्तकात एका अत्यंत हुशार म्हणजे एकदम शार्प, उच्च शिक्षित टेक एक्झिक्युटिव्हचं उदाहरण आहे. अच्छा. या माणसाने वायफाय राउटरमधला एक महत्वाचा भाग डिझाईन केला होता. तो तरुणपणीच कोट्याधीश झाला होता, म्हणजे बुद्धीची काही कमी नव्हती. अजिबात नाही. पण पैशांबाबतची त्याची वागणूक अगदी टोकाची, अविचारी. काय करायचं तो नक्की? असं काय वेगळं होतं? तो $100 नोटांचे बंडल खिशात घेऊन फिरायचा, लोकांना दाखवायचा. अरे देवा. एकदा तर त्याने मित्रांसोबत पैज लावली आणि सोन्याची महागडी नाणी समुद्रात फेकली. जणू काही ते दगडफेक करत आहेत. बापरे. विश्वास बसत नाहीये. अर्थातच. काय होणार? काही वर्षांतच हा माणूस कंगाल झाला. याहून चांगलं उदाहरण हुशारी नव्हे, वर्तन महत्वाचं हे पटवून देण्यासाठी असूच शकत नाही. आणखी एक अशीच केस आहे रिचर्ड फॉस्कनची. बरोबर? हो, रिचर्ड फॉस्कन. हार्वर्ड शिक्षित, मेरिल लिंच सारख्या मोठ्या कंपनीत एक्झिक्युटिव्ह म्हणजे एकदम टॉप लेवलचा माणूस. फॉस्कनने प्रचंड कर्ज काढलं आणि कनेक्टिकटमध्ये 18,000 चौरस फुटांचं अवाढ्य घर बांधलं. 18,000 चौरस फूट? हो. घरात 11 बाथरूम्स, 2 स्विमिंग पूल, 2 लिफ्ट, 7 गॅरेजेस. विचार करा, महिन्याचा मेंटेनन्स खर्च $90,000 पेक्षा जास्त होता. बापरे. आणि त्याने हे सगळं तेव्हा केलं जेव्हा अमेरिकेत घरांच्या किमती एकदम टोकाला पोचल्या होत्या, पीकवर होत्या. आणि मग आलं 2008चं आर्थिक संकट, लेमन ब्रदर्स क्रायसिस. अगदी. आणि फास्कोनचं दिवाळं निघालं. त्याचं ते स्वप्नातलं घर ते लिलावात त्याच्या मूळ किमतीच्या जवळपास 1/4 किमतीला विकलं गेलं. अरे रे. इथेही पुन्हा तेच दिसतं. शिक्षण, हुशारी, पद सगळं होतं, पण लोभ आणि पैशांचं चुकीचं व्यवस्थापन यामुळे सगळं गमावलं. म्हणजे रोनाल्ड रीड आणि रिचर्ड फॉस्कोन यांच्या कथा आपल्याला काय शिकवतात? की आर्थिक यश हे तुम्ही किती गणित सोडवता किंवा तुमच्याकडे किती डिग्री आहेत यावर नाहीये. नाहीच, तर तुमच्या सवयी, तुमचा संयम, तुमचा लोभावरचा ताबा यावर जास्त अवलंबून आहे. अगदी. हेच पुस्तकाचं पहिलं आणि महत्त्वाचं सूत्र आहे. आर्थिक यश हे गणितापेक्षा मानसशास्त्रावर अधिक अवलंबून आहे. आपलं वर्तन कसं आहे यावर.
आणि हे मानसशास्त्र आपल्याला एका दुसऱ्या महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं. कोणतं? पुरेसं कधी होतं? म्हणजे इनफ इज इनफ कधी म्हणायचं? हा खूप मोठा प्रश्न आहे. हाउसेल म्हणतात की आधुनिक भांडवलशाहीची एक गंमत आहे, ती संपत्ती आणि मत्सर, हेवा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी निर्माण करते. हे खूप खरं आहे. सतत जास्त मिळवण्याचा हव्यास, कधी थांबायचं हेच कळत नाही. बरोबर. याचं उदाहरण म्हणून पुस्तकात रजत गुप्ता आणि बर्नी मॅडॉफ यांचा उल्लेख आहे. हे तर आपापल्या क्षेत्रातले दिग्गज होते. अगदी. रजत गुप्ता मॅकिन्सी & कंपनीचे जागतिक प्रमुख होते. गोल्डमन सॅक्स सारख्या कंपनीचा बोर्डावर होते. त्यांची स्वतःची संपत्ती 100 दशलक्ष डॉलर्सच्या घरात होती. 100 दशलक्ष डॉलर्स म्हणजे त्यांना अजून काय हवं होतं? हाच तर प्रश्न आहे. बर्नी मॅडॉफ हा तर वॉल स्ट्रीटवरचा एक अत्यंत प्रतिष्ठित माणूस होता. त्याची गुंतवणूक कंपनी कायदेशीररित्याही खूप यशस्वी होती. पण तरीही त्यांना पुरेसं वाटलं नाही, समाधान नव्हतं. नाही. गुप्ता यांनी पदाचा गैरवापर करून आतल्या माहितीच्या आधारावर शेअर ट्रेडिंग केलं, म्हणजे इन्सायडर ट्रेडिंग. हां, त्यांना तुरुंगवास झाला, प्रतिष्ठा गेली. मॅडॉफने तर इतिहासातील सर्वात मोठी पॉन्झी स्कीम चालवली. म्हणजे लोकांना फसवून. हो, एकाकडून पैसे घेऊन दुसऱ्याला परतावा दाखवण्याचा फसवा खेळ. हजारो लोकांना अब्जावधी डॉलर्सनं फसवून तोही तुरुंगात गेला. या लोकांकडे पैसा, प्रतिष्ठा, स्वातंत्र्य, कुटुंब सगळं होतं. खरं तर जे गरजेचं आहे ते सगळं होतं. बरोबर. पण अजून जास्त च्या हव्यासापायी त्यांनी ते गमावलं ज्याची त्यांना गरज होती आणि जे त्यांच्याकडे आधीच होतं. अगदी. हाउसेलेच हे म्हणतात, त्यांनी नसलेल्या आणि गरज नसलेल्या पैशांसाठी त्यांच्याकडे असलेले आणि आवश्यक असलेले पैसे गमावले. हे खूप महत्वाचं वाक्य आहे. हो, आणि याच संदर्भात लाँग टर्म कॅपिटल मॅनेजमेंट LTCM नावाच्या एका मोठ्या हेज फंडाचं उदाहरणही खूप बोलकं आहे. LTCM. मी ऐकलंय याबद्दल. खूप हुशार लोक होते ना त्यात. प्रचंड हुशार. 1990च्या दशकात या फंडमध्ये 2 नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ आणि वॉल स्ट्रीटचे अनुभवी ट्रेडर्स होते. त्यांनी सुरुवातीला प्रचंड यश मिळवलं, 40% वगैरे परतावा. मग काय झालं? त्यांना इतका आत्मविश्वास आला, अहंकार म्हणा हवं तर, की त्यांनी प्रचंड मोठी जोखीम घ्यायला सुरुवात केली. इतके मोठे व्यवहार केले की एका छोट्याशा अनपेक्षित घटनेमुळे, रशियातील आर्थिक संकटामुळे, हो, रशियन क्रायसिस. फंड कोसळला. आणि नुसता कोसळला नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता. फेडरल रिझर्व्हला मध्यस्थी करावी लागली. पुन्हा तेच कारण, त्यांच्यासाठी पुरेसं काही नव्हतं. सतत इतरांशी तुलना करणं, सोशल कंपॅरिझन, हे या अजून हवंच्या वृत्तीला खतपाणी घालतं. अगदी. गोलपोस्ट सतत पुढे सरकत राहते. या उलट संयम आणि वेळेची ताकद काय करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे वॉरन बफे. ते इतके यशस्वी कसे झाले? केवळ त्यांची गुंतवणूक निवडण्याची पद्धत चांगली आहे म्हणून? त्यांची पद्धत नक्कीच चांगली आहे, कोणी नाकारणार नाही. पण हाउसेल म्हणतात की बफेंच्या यशाचं खरं रहस्य त्यांच्या कौशल्यापेक्षा जास्त वेळेत आहे. वेळेत म्हणजे? म्हणजे त्यांनी गुंतवणूक करायला कधी सुरुवात केली? वयाच्या 10व्या वर्षी. 10व्या वर्षी? हो. आणि ते आज वयाच्या 90च्या पुढेही त्यातच आहेत. म्हणजे जवळजवळ 80 वर्षांहून अधिक काळ. 80 वर्ष ही खूप मोठी गोष्ट आहे. अविश्वसनीय. हो. आणि गंमत बघा, त्यांच्या 84.5 अब्ज डॉलर्स संपत्तीपैकी 81.5 अब्ज डॉलर्स हे त्यांच्या वयाच्या 60नंतर, म्हणजे साधारण 65 वर्षांनंतर कमावलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 96-97% संपत्ती उतारवयात कमावली. हो. हे आहे चक्रवाढ व्याजाचं कंपाऊंडिंगचं खरं सामर्थ्य. ती जादू आहे. चांगला परतावा मिळवणं महत्वाचं आहे, पण तो परतावा अनेक वर्ष, दशकानुदशके टिकवून धरणं ही खरी किमिया आहे. म्हणजे फक्त मोठा परतावा मिळून उपयोग नाही, तो किती काळ टिकतो हे महत्वाचं आहे. अगदी. याच संदर्भात पुस्तकात जिम सायमन नावाच्या गुंतवणूकदाराचं उदाहरण आहे, ज्यांचा परतावा बफेंपेक्षा खूप जास्त होता. अगदी. जिम सायमन, रेनेसान्स टेक्नॉलॉजीजचे संस्थापक, हे एक भन्नाट गणितज्ञ आहेत आणि त्यांनी क्वांटिटेटिव्ह इन्व्हेस्टिंगमध्ये क्रांती घडवली. त्यांचा मेडालियन फंड जगातील सर्वात यशस्वी फंडांपैकी एक मानला जातो. त्यांनी वार्षिक सरासरी 66% परतावा मिळवला आहे. 66%? बफेंच्या 22% पेक्षा तिप्पट. हो, तिप्पट. मग तर ते बफेंपेक्षा खूप श्रीमंत असायला हवेत. नाही, गंमत इथेच आहे. सायमन यांनी गुंतवणुकीला सुरुवातच वयाच्या 50व्या वर्षी केली. अच्छा, खूप उशिरा. हो. त्यामुळे जरी त्यांचा परतावा खूप जास्त असला, तरी बफेंनी 80 वर्ष गुंतवणूक केल्यामुळे ते सायमन यांच्यापेक्षा जवळपास 75% अधिक श्रीमंत आहेत. अविश्वसनीय.
पुन्हा तेच वेळ आणि सातत्य यांचं महत्त्व. चांगला परतावा दीर्घकाळ टिकवून धरणं हेच यशाचं खरं गमक आहे. एक्झॅक्टली. You don't need tremendous returns. You need pretty good returns that you can stick with for a long period of time. हे ऐकून संपत्ती या संकल्पनेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. आपण अनेकदा महागड्या गाड्या, मोठी घरं बघून लोकांना श्रीमंत समजतो. हो. पण पुस्तक श्रीमंत आणि संपन्न यात फरक करतं. काय फरक आहे हा? बरोबर. श्रीमंत असणं हे तुमच्या सध्याच्या उत्पन्नावर अवलंबून असतं. तुम्ही खूप कमावता, त्यामुळे तुम्ही महागड्या वस्तू विकत घेऊ शकता. ती एक दिसणारी गोष्ट आहे. ओके. पण संपन्न असणं म्हणजे न खर्च केलेली मालमत्ता. खरी संपत्ती ती आहे जी दिसत नाही. बँकेतलं बॅलन्स, गुंतवणुकी, जे तुम्ही लोकांना दाखवत नाही. वेल्थ इज हिडन. न घेतलेली महागडी गाडी, न घातलेलं महागडं घड्याळ, टाळलेला अनावश्यक खर्च, ही खरी संपत्ती. हो, कारण ही न खर्च केलेली रक्कम तुम्हाला भविष्यात स्वातंत्र्य देते, लवचिकता देते आणि पर्याय ऑप्शन्स देते. इथेच मॅन इन द कार पॅराडॉक्स येतो, हाउसिल यांनी मांडलेला. जेव्हा आपण रस्त्यावर एखादी फरारी किंवा लॅम्बॉर्गिनी पाहतो तेव्हा आपल्याला काय वाटतं? गाडी किती छान आहे, किंवा मला पण अशी गाडी घ्यायची आहे, असं काहीतरी. बरोबर. आपण गाडीचं कौतुक करतो. आपण गाडीच्या मालकाचा विचारही करत नाही किंवा त्याचा आदर करतो असं नाही करत. पण गंमत म्हणजे जेव्हा आपण स्वतः अशी वस्तू घेण्याचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात काय असतं की लोक माझा आदर करतील, माझं कौतुक करतील. हो, असतं मनात. प्रत्यक्षात लोक त्या वस्तूचं कौतुक करतात, आपलं नाही. ती वस्तू त्यांच्या स्वतःच्या आकांक्षांचं प्रतीक बनते. त्यामुळे वस्तूंमधून आदर मिळवण्याचा प्रयत्न तो फोल ठरतो. हा विचार खूप महत्वाचा आहे. म्हणजे खरी संपत्ती दिखाव्यात नाही, तर ती जी आपल्याला स्वातंत्र्य देते त्यात आहे. अगदी अगदी. आणि या स्वातंत्र्याचा सर्वात मोठा फायदा काय? तर तुमच्या वेळेवर तुमचं नियंत्रण असणं. वेळेवर नियंत्रण? हो. हाउसिल म्हणतात की पैशाचा सर्वात मोठा लाभांश, डिव्हिडंड, हाच आहे की तुम्ही दररोज सकाळी उठून म्हणू शकता, आज मला जे हवं ते, जेव्हा हवं ते, ज्याच्यासोबत हवं ते, जोपर्यंत हवं तोपर्यंत मी करू शकेन. वाह, हे खूप शक्तिशाली विधान आहे. कामावर जाण्याची सक्ती नसणं, आजारी पडल्यावर आर्थिक काळजी नसणं, मुलांसोबत किंवा आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवता येणं. हो, हेच खरं स्वातंत्र्य आहे. मिशिगन विद्यापीठाचे मानसशास्त्रज्ञ अँगस कॅम्पबेल यांनी त्यांच्या संशोधनात हेच दाखवून दिलंय. काय दाखवलं त्यांनी? लोकांच्या सुखाचा आणि समाधानाचा सर्वात मोठा समान धागा हा त्यांच्या पगाराचा आकडा किंवा घराचा आकार नसून त्यांना त्यांच्या आयुष्यावर किती नियंत्रण आहे असं वाटतं, हा आहे. कंट्रोल ओव्हर डुईंग व्हॉट यू वॉन्ट, वेन यू वॉन्ट, विथ द पीपल यू वॉन्ट टू. पैशातून चैनीच्या वस्तू विकत घेण्यापेक्षा वेळ आणि पर्याय विकत घेणं हे अधिक मोलाचं आहे. ते जास्त आनंद देतं. पण हे सगळं मिळवताना, म्हणजे संपत्ती निर्माण करताना, केवळ आपलं वर्तन आणि आपलं कौशल्यच पुरेसं आहे का? नशीब आणि जोखीम यांचा काहीच वाटा नसतो यात? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि हाउसिल यावर खूप जोर देतात. ते म्हणतात की यश हे केवळ कष्ट आणि हुशारीचं फळ नसतं, तसंच अपयश हे केवळ आळस किंवा मूर्खपणाचा परिणाम नसतो. म्हणजे नशीब आणि जोखीम हे दोन्ही घटक खूप मोठा वाटा उचलतात. ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. याचं काही उदाहरण देता येईल? बिल गेट्स यांचं उदाहरण घ्या. ते खूप हुशार होते, कष्टही केले, पण ते जगातल्या अशा मोजक्या शाळांपैकी एकाच शिकले जिथे 1968 साली कम्प्युटर होता. अच्छा, 1968 मध्ये? हो. ही संधी 10 लाखात एखाद्या विद्यार्थ्याला मिळते. हे त्यांचं नशीब होतं. त्यांच्यासोबत केंट इव्हेंट्स नावाचा एक मित्र होता. तोही तितकाच हुशार आणि कम्प्युटर वेडा होता. ते दोघे मिळून मायक्रोसॉफ्ट सुरू करणार होते असं ते बोलायचे. पण केंट इव्हेंट्स यांचं नाव आपण ऐकलेलं नाही. मायक्रोसॉफ्ट म्हटलं की बिल गेट्स आणि पॉल ॲलन हेच आठवतात. कारण हायस्कूल संपण्यापूर्वीच पर्वतारोहण करताना एका अपघातात केंटचं निधन झालं. अरे रे. ही होती जोखीम, दुर्दैव. एकाच परिस्थितीत नशीब आणि जोखीम कसे एकत्र नांदतात बघा. त्यामुळे आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या यशाचं किंवा अपयशाचं विश्लेषण करतो तेव्हा हे घटक विचारात घेणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. आपण यशस्वी लोकांच्या प्रत्येक कृतीचं अनुकरण करू शकत नाही, कारण त्यांच्या यशात नशिबाचा किती वाटा होता हे आपल्याला माहीत नसतं. अगदी. आणि आपण ज्यांना आज हिरो मानतो, जसे कॉर्नेलियस वेंडरबिल्ट किंवा जॉन डी रॉकफेलर, त्यांनी त्यांच्या काळात कायद्याच्या चौकटींना आव्हान दिलं, अनेकदा नियम मोडले. हो. जर ते पकडले गेले असते किंवा परिस्थिती थोडी वेगळी असती तर आज कदाचित आपण त्यांना गुन्हेगार म्हणून ओळखलं असतं.
धाडस आणि अविचारी धोका यातली रेषा खूप अंधुक असते. अगदी. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचे जनक मानले जाणारे बेंजामिन ग्रेहम यांचं उदाहरणही असंच आहे. ग्रॅहम, बफेनचे गुरु. हो, तेच. त्यांनी त्यांच्या गुंतवणुकीतून सर्वाधिक नफा GEICO या विमा कंपनीच्या शेअरमधून कमावला. पण गंमत म्हणजे त्यांच्या एकूण पोर्टफोलिओचा खूप मोठा हिस्सा फक्त एकाच स्टॉकमध्ये गुंतवणं हे त्यांच्याच विविधीकरणाच्या डायव्हर्सिफिकेशनच्या तत्वाच्या एकदम विरोधात होतं. अच्छा, म्हणजे स्वतःच्याच नियमाविरुद्ध. हो, ते स्वतः म्हणाले की हा एक लकी ब्रेक होता किंवा अत्यंत हुशार निर्णय. पण नक्की काय होतं हे सांगणं कठीण आहे. रिस्क अँड लक आर हार्ड टू पिन डाऊन. मग या नशिबाच्या आणि अनिश्चिततेच्या जगात आपण मार्ग कसा काढायचा? सगळंच जर नशिबावर असेल तर प्रयत्न कशाला करायचे? नाही, तसं नाही. आपण नशिबावर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण आपण तयारी करू शकतो. आपण जोखीम व्यवस्थापित करू शकतो. कशी? इथेच टेल्स यू विन ही संकल्पना येते. टेल्स यू विन म्हणजे काय? याचा अर्थ असा की आयुष्यात किंवा गुंतवणुकीत बहुतेक मोठे परिणाम हे काही मोजक्या, अनपेक्षित मोठ्या घटनांवर अवलंबून असतात, ज्याला आपण आउटलायर्स किंवा टेल इव्हेंट्स म्हणतो. उदाहरण देऊन सांगाल का? नक्की. व्हेंचर कॅपिटल घ्या, म्हणजे नवीन कंपन्यांमध्ये केली जाणारी धोकादायक पण संभाव्यता जास्त परतावा देणारी गुंतवणूक. एक व्हेंचर कॅपिटलिस्ट 50 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. त्यातल्या कदाचित 25-30 बुडतात, 10-15 थोडाफार नफा देतात, पण एखादी किंवा 2 कंपन्या त्या इतक्या प्रचंड यशस्वी होतात, गुगल किंवा फेसबुक सारख्या, की त्या एकट्याच संपूर्ण फंडाचा नफा अनेक पटींनी वाढवतात. अगदी, आणि बाकीच्या सगळ्या अपयशांना झाकून टाकतात. हे झालं टेल इव्हेंटचं उदाहरण. तिकीट खिडकीवरही असंच होतं. बहुतेक चित्रपट अयशस्वी होतात, पण काही मोजके ब्लॉकबस्टर होतात. कलेच्या जगातही असंच होतं. पिकासोने हजारो चित्र काढली, पण त्यातली काही मोजकीच आज अजरामर आहेत. डिझनीने सुरुवातीला शेकडो कार्टून्स बनवली, पण 1937 मध्ये आलेल्या स्नो व्हाईट या एका सिनेमाने कंपनीला आर्थिक स्थैर्य दिलं. बरोबर, आणि पुढची वाटचाल शक्य केली. शेअर बाजारातही हेच दिसतं. रसेल 3000 इंडेक्समधील अमेरिकेतील 3000 मोठ्या कंपन्यांचा समूह, बहुतेक परतावा हा केवळ 7% कंपन्यांमुळे आला आहे. फक्त 60%? हो, तर जवळपास 40% कंपन्या कालांतराने अयशस्वी ठरल्या आहेत. म्हणजे त्यांची किंमत खूप खाली आली आहे. तुम्ही प्रत्येक वेळी बरोबर असण्याची गरज नाही. तुम्ही अनेकदा चुकलात तरी चालतं, पण जेव्हा तुम्ही बरोबर असता तेव्हा त्याचा परिणाम मोठा असायला हवा. पण मग यातून शिकायचं काय? आपण काय करायचं? पहिलं म्हणजे अपयश हे प्रक्रियेचाच एक भाग आहे हे स्वीकारायला शिका. डोंट बीट युअरसेल्फ अप. दुसरं आणि जास्त महत्त्वाचं म्हणजे अनिश्चिततेसाठी आणि संभाव्य चुकांसाठी चुकीला वाव, रूम फॉर एरर ठेवणं. चुकीला वाव. किंवा ज्याला बेंजामिन ग्रॅहम सुरक्षिततेचा मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणतात, तो ठेवणं अत्यावश्यक आहे. म्हणजे काय? आपलं नियोजन चुकणारच हे गृहीत धरायचं की काहीतरी अनपेक्षित घडणारच? हो, थोडक्यात तसंच. तुम्ही कितीही हुशार असलात, कितीही चांगलं विश्लेषण केलं असलं तरी भविष्य अनिश्चित आहे. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत. काहीतरी चुकीचं होणारच. ओके. त्यामुळे नियोजन करताना थोडी जागा ठेवायची. जसं इंजिनियर पूल बांधताना अपेक्षित वजनापेक्षा जास्त भार सहन करू शकेल असा बांधतात, तसंच आर्थिक नियोजन करताना थोडं बफर ठेवायचं. बिल गेट्सचं उदाहरण परत आठवतंय मला, तुम्ही म्हणाला होतात. हो, त्यांनी सुरुवातीला मायक्रोसॉफ्टकडे इतकी रोकड ठेवली होती की कंपनीला 1 वर्ष काहीही उत्पन्न मिळालं नाही तरी ते सगळ्या कर्मचाऱ्यांचे पगार देऊ शकले असते. हाच तो सुरक्षितेचा मार्जिन. हा मार्जिन तुम्हाला अनपेक्षित धक्क्यांपासून वाचवतो. तुम्हाला बाजारात किंवा आयुष्यात टिकून राहायला मदत करतो. आणि टिकून राहणं, सर्व्हायव्हल, हेच गुंतवणुकीतलं सर्वात महत्वाचं कौशल्य आहे. अगदी, कारण तेच तुम्हाला चक्रवाढीचा फायदा घेण्यासाठी पुरेसा वेळ देतं. कॉम्पाउंडिंग डझंट वर्क इफ यू गेट वाइप्ड आउट. हे सगळं आपल्या वागणुकीवर आणि मानसिकतेवर येऊन थांबतं. पण आपली मानसिकता घडते तरी कशी? आपले पैशांबद्दलचे दृष्टिकोन एवढे वेगवेगळे का असतात? माझ्यापेक्षा तुमचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. याचं मुख्य कारण म्हणजे आपले वैयक्तिक अनुभव, पर्सनल एक्सपिरियन्सेस. हाउसेल म्हणतात की आपण जगात काय घडलं यापेक्षा आपल्यासोबत काय घडलं यावरून जास्त शिकतो. आपल्या अनुभवांवरून? हो, वेगवेगळ्या पिढ्या, वेगवेगळी आर्थिक पार्श्वभूमी असलेले लोक पैशांबद्दल खूप वेगळा विचार करतात, कारण त्यांचे अनुभव वेगळे असतात. म्हणजे ज्यांनी 1930ची महामंदी अनुभवली आहे त्याचा शेअर बाजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि
ज्याने 1990च्या दशकातली .com तेजी अनुभवली आहे त्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असणार. अगदी नैसर्गिक आहे ते. हो ना. किंवा ज्या देशात 30 वर्ष आर्थिक मंदी आलेलीच नाही, उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया, तिथल्या लोकांचा गुंतवणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्या देशात वारंवार मंदी येते, उदाहरणार्थ अमेरिका, तिथल्या लोकांपेक्षा वेगळा असेल. गंमत म्हणजे जगात घडणाऱ्या अब्जावधी घटनांपैकी आपला अनुभव हा अगदी नगण्य असतो, एक छोटासा तुकडा. पण जगाबद्दलची आपली मतं घडवण्यात त्याचा वाटा 80% असतो, असं हौसल म्हणतात. बापरे, 80%? हो. त्यामुळे दोन हुशार, समंजस लोकही पैशाबद्दल, जोखमीबद्दल पूर्णपणे भिन्न मतं का बाळगतात हे आपल्याला समजू शकतं. देअर एक्सपिरियन्सेस आर डिफरंट. आणि आपण केवळ आपल्या अनुभवांवरच नाही, तर आपल्याला आकर्षक वाटणाऱ्या कथांवरही विश्वास ठेवतो, नाही का? ज्या गोष्टी खऱ्या असल्या तर बरं, असं वाटतं. हो, अगदी. कारण आपल्याला त्या खऱ्या असाव्यात असं वाटत असतं, विशेषतः जेव्हा खूप काही पणाला लागलेलं असतं. आपल्याला अनिश्चितता आणि गुंतागुंत आवडत नाही. आपल्याला सोपी, आकर्षक उत्तरं हवी असतात. जसं टीव्हीवर येऊन शेअर बाजाराबद्दल ठाम भाकितं करणारे तज्ज्ञ. बरोबर. त्यांच्या सल्ल्याने श्रीमंत होण्याची शक्यता आकर्षक वाटते, जरी ती खरी नसली तरी, कारण आपल्याला विश्वास ठेवायचा असतो की कोणीतरी आहे ज्याला भविष्य माहीत आहे. किंवा लॉटरीचं तिकीट. अगदी. गरीब माणसासाठी 50 रुपयांचं लॉटरीचं तिकीट हे केवळ जुगार नाहीये. ते एका मोठ्या स्वप्नाची, चांगल्या आयुष्याच्या आशेची एक छोटीशी किंमत असते. ते व्यवहार्य नसलं तरी भावनिकदृष्ट्या आकर्षक असतं. वी वॉन्ट टू बिलीव्ह. आणि आपली विचारसरणी बदलण्यास आणखीन एक अडथळा असतो. पुस्तकात उल्लेख आहे, इतिहासाच्या समाप्तीचा भ्रम, एंड ऑफ हिस्ट्री इल्युजन. हे काय आहे? हा एक काय म्हणतात त्याला, मानसशास्त्रीय भ्रम आहे. आपल्याला असं वाटतं की आपण भूतकाळात खूप बदललो आहोत. हो, बदललोय की. आपल्या आवडीनिवडी, विचार, ध्येय सगळं बदलले आहे. हे खरं आहे. पण भविष्यात आपण किती बदलू शकतो याचा अंदाज मात्र आपण खूप कमी लावतो. अच्छा, म्हणजे आपल्याला वाटतं की आज जो मी आहे तोच मी 10-20 वर्षांनी असेन. हो, टुडे इज द एंड पॉइंट ऑफ आवर इव्होल्युशन असं वाटतं. हो. पण तसं नसतं. नाहीच. 18व्या वर्षी जी गोष्ट महत्वाची वाटते ती 30व्या वर्षी वाटेलच असं नाही. आणि 30व्या वर्षीचं ध्येय 60व्या वर्षी निरर्थक वाटू शकतं. अगदी. मानसशास्त्रज्ञ डॅनियल गिल्बर्ट यांनी यावर खूप संशोधन केलं आहे. यामुळे होतं काय की आपण दीर्घकालीन आर्थिक नियोजन करताना चुकतो. कसं? आपण आजच्या आपल्या इच्छा आणि ध्येयांवर आधारित निर्णय घेतो, पण भविष्यात त्या इच्छा बदलू शकतात. आपण आजच्या नोकरीसाठी खूप कष्ट घेत असू, पण 10 वर्षांनी आपल्याला वेगळंच काहीतरी करावंसं वाटेल. मग यावर उपाय काय? जर आपण बदलणार असू तर नियोजन कसं करायचं? टोकाची आर्थिक ध्येय टाळणं हा एक उपाय असू शकतो. टोकाची ध्येय म्हणजे एक तर अगदी कमी पैशात आयुष्य काढायचं ठरवणं, कारण आज आपल्याला साधेपणा आवडतोय, किंवा प्रचंड पैसे कमवण्यासाठी आजच्या आयुष्यातल्या सगळ्या सुखांवर पाणी सोडणं, कारण आज आपल्याला श्रीमंतीचं आकर्षण आहे. दोन्हीमुळे भविष्यात पश्चाताप होऊ शकतो. त्यामुळे मध्यम मार्ग स्वीकारणं आणि लवचिकता ठेवणं महत्वाचं आहे. प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट, बट प्लॅन्स कॅन चेंज. आणि शेवटचा एक महत्वाचा मुद्दा, आपण अनेकदा नकळतपणे अशा लोकांकडून प्रभावित होतो जे आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळा खेळ खेळत असतात. हो, हे खूप महत्वाचं आहे. Beware taking cues from people playing a different game than you are. गुंतवणुकीचं उदाहरण घेऊ परत. घेऊया. एक असतो डे ट्रेडर, जो रोजच्या रोज शेअरच्या किमतीतील अगदी छोट्या चढउतारांवर लक्ष ठेवून असतो आणि दिवसाच्या शेवटी व्यवहार पूर्ण करतो. त्याचा खेळ वेगळा आहे, त्याचं ध्येय वेगळं आहे. हो. दुसरीकडे असतो दीर्घकालीन गुंतवणूकदार, जो कंपनीच्या मूलभूत गोष्टी बघून 10, 20, 30 वर्षांसाठी गुंतवणूक करतो. त्याचा खेळ पूर्णपणे वेगळा आहे. अगदी. पण होतं काय की डे ट्रेडर्सच्या खरेदी विक्रीमुळे जेव्हा एखाद्या शेअरची किंमत अचानक वाढते, तेव्हा दीर्घकालीन गुंतवणूकदारालाही मोह होतो. अरे, हा शेअर वाढतोय, मी पण घेऊ का? किंवा घाबरून विकू का? बरोबर. आपण हे विसरतो की डे ट्रेडर्सचे सिग्नल आपल्यासाठी नाही आहेत. ते वेगळा खेळ खेळतायत. आपण कोणता खेळ खेळत आहोत, आपली ध्येय काय आहेत, आपला गुंतवणुकीचा कालावधी किती आहे, आपली जोखीम घेण्याची क्षमता किती आहे, हे स्पष्ट असणं खूप महत्वाचं आहे. आणि इतरांच्या खेळामुळे आपल्या खेळात गोंधळ होऊ न देणं गरजेचं आहे. अगदी. नो व्हॉट गेम युअर प्लेइंग. म्हणजे स्वतःचा खेळ ओळखणं आणि इतरांच्या गोंधळापासून दूर राहणं महत्वाचं आहे. तर या सगळ्या चर्चेतून आपण द सायकॉलॉजी ऑफ मनीमधले काही खूप महत्वाचे धडे घेतले आहेत असं मला वाटतं. हो, नक्कीच. मला वाटतं सर्वात मोठा धडा हाच की
पैशांचं गणित जमण्यापेक्षा पैशांसोबतचं आपलं नातं, आपली मानसिकता आणि आपलं वर्तन कसं आहे हे जास्त महत्वाचं आहे. नक्कीच. आपण किती कमवतो यापेक्षा आपण किती वाचवतो आणि आपल्या गरजांवर कसं नियंत्रण ठेवतो हे अधिक महत्वाचं आहे. युअर सेव्हिंग्ज रेट मॅटर्स मोर दॅन युअर इन्कम ऑर इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स. अहंकार बाजूला ठेवून बचत वाढवणं, दिखाऊपणा टाळणं यातून खरी संपत्ती निर्माण होते. आणि पुरेसं कुठे आहे हे ओळखणं महत्वाचं आहे, कारण त्याशिवाय हव्यास कधीच संपत नाही. द हार्डेस्ट फायनान्शियल स्किल इज गेटिंग द गोल पोस्ट टू स्टॉप मुव्हिंग. आणि वेळेवर नियंत्रण मिळवणं हे पैशांचं सर्वात मोठं फळ आहे. कोणत्याही भौतिक वस्तूपेक्षा जास्त. त्यासाठी संपत्तीचा वापर करायला हवा. बरोबर. पूर्णपणे तार्किक निर्णय घेणं शक्य नसतं. त्यामुळे व्यवहार्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करायला हवा, जे आपल्याला रात्री शांत झोप देईल. एम टू बी रिझनेबल, नॉट रॅशनल. हो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नशीब आणि जोखीम यांचा आदर करणं. यशाने हुरळून न जाणं आणि अपयशाने खचून न जाणं. चुकांसाठी सुरक्षिततेचा मार्जिन ठेवणं, रूम फॉर एरर. आणि फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांच्या आर्थिक निर्णयांबद्दलही सहानुभूती बाळगणं. कारण प्रत्येकाचा अनुभव आणि प्रत्येकाचा खेळ वेगळा असतो. बी काइंडर अँड लेस जजमेंटल. खरंच, या पुस्तकातून खूप काही शिकण्यासारखं आहे. केवळ पैशांबद्दल नाही, तर आयुष्याबद्दलही. शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा सोडून जातो. हौसल म्हणतात, काय? तुम्हाला जे हवंय, जेव्हा हवंय, ज्यांच्या सोबत हवंय आणि जोपर्यंत हवंय तोपर्यंत करण्याची क्षमता मिळवणं हेच पैशांचं सर्वात मोठं आणि अमूल्य असं फळ आहे. द हायेस्ट डिव्हिडंड मनी पेज. वा. कदाचित आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवं की आपला खेळ आपल्याला या ध्येयाकडे घेऊन जात आहे का.